अरे हो, ग्लव्स राहिले घालायचे. जर टर्न बघ, मोठे मोठे ट्रक्स बघा, एकदम लोडिंग वाले. हा आहे प्रति तुळजापूर भवानी मंदिरचा गेट. आता मोदींचं काय इकडं तिकडं जागावर बसून चालणार, तुम्ही जागावर बसणार, प्रत्येकाला प्रत्येकाचं पोट आहे. जी बाई आहेत ना, ते एकटेच सांभाळतात हे सगळं. एक तर छंद जोपासला आहे त्यांनी स्वतःसाठी. पूर्ण हिरवळ आहे आजूबाजूला, एवढं एकदम मस्त छान ठेवलेलं आहे त्यांनी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही निघालोय प्रति तुळजापूर. मी आणि अमृत आहे. अरे हो, ग्लव्स राहिले घालायचे. गावाच्या बाहेर येऊन जरा कॅमेरा सेटअप केला ना, आणि ग्लव्स राहिले घालायचे. ग्लव्स घातलेत आणि आता निघालोय आपण. माईक सुद्धा चेंज केलाय मी. माईक मी आता सध्या इयरफोन्स वापरतोय. आय होप की त्याला चांगला आवाज येत असेल. तर आम्ही चाललोय प्रति तुळजापूर, खालापूर जवळ कलोटे मोकाशी असं एक गाव आहे, फाटा आहे. त्या फाट्याजवळ एक देवस्थान आहे प्रति तुळजापूर. आपल्या म्हणजे तुळजाभवानी आईचं मंदिर आहे. एका ट्रस्ट कडनं ते नवीन उभारण्यात आलेलं आहे. सो तिथे आपण चाललोय. जर टर्न बघ, अर्धा हे करून गेला तू. तर आपण आता चाललोय खोपोली पनवेल रोडला, जो जुना रोड आहे ना, त्या रूटला चाललोय. त्या रूटने आपल्याला लागतं, तिथून लागणार खालापूर, त्यानंतर कलोते, म्हणजे जे मॉन्टेरे विलेज आहे. मॉन्टेरे विलेज हे फेमस तिथलं थीम पार्क आहे, अम्युजमेंट पार्क म्हणू शकतो आपण त्याला. तर आपण तिकडे जाणार आहे. त्या पार्कच्या बाजूलाच प्रति तुळजापूरचं मंदिर आहे. तर तिथे आपण चाललोय फिरायला, भेट द्यायला. ह्या रोडला गाड्या बघा किती आहेत, बापरे. मोठे मोठे ट्रक्स बघा, एकदम लोडिंग वाले. संध्याकाळ झाली आता. संध्याकाळचे वाजलेत 6, कारण आम्हाला पुढे सुद्धा जायचंय नडाळला. नडाळचा एक व्हिडिओ होईल, पण आता सध्या प्रति तुळजापूरचाच व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. आणि बापरे किती हवा सुटले, गाडी पूर्ण हलते. एवढे 2 जण बसलोय तरी. पेट्रोल वगैरे फुल आहे, पेट्रोलचं काही टेन्शन नाही. आता आपल्याला फक्त जाऊन यायचंय. आता इथून लागणार खालापूर, खालापूरच्या नंतर कलोते, आणि कलोतेच्या नंतर आम्ही जे पुढे जाणार आहे ना, चौक आणि नडाळेश्वर जे टेम्पल आहे, 5 मंदिर आहेत, त्या तिथे आम्ही जाणार आहे फिरायला. पण आपली राईड ही फक्त ह्या व्हिडिओमध्ये प्रति तुळजापूरपर्यंतच असणार आहे. तिथे गेल्यावरती मी तुम्हाला कसं काय, तिथे काय देवस्थान आहे तिथे, कारण लोकांचं जास्त येणं जाणं नसतं, कदाचित लोकांना जास्त माहिती नाही त्याबद्दल. तर त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. हा जो ब्रिज आहे ना, तो आहे मुंबई गोवा एक्सप्रेसवे, म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. साताऱ्याला वगैरे तुम्ही जाताना तो हाच हायवे. पुढे माझ्या राईट साईडला खालापूरचा टोल नाका आहे, या साईडला इकडे. आणि इथे ह्या बाजूला आपल्याला जायचंय पनवेलच्या दिशेने. आणि असाच रोड असणार आहे, एकदम मस्त स्मूथ रोड असणार. या रोडला मला खूप मजा येते गाडी चालवायला, एकदम भारी वाटतं इकडे. स्पीड ब्रेकर्स पण आहेत मध्ये मध्ये, पण ते ठीक आहे, खूप अंतरावरती आहेत. म्हणजे मध्ये मध्ये जे गाव लागेल ना, तर तिथेच आहे फक्त. आता हे सावरोली गाव माझ्या राईट साईडला आहे. ते एकदम निसर्गरम्य रोड आहे. काही घाई नाही, आज मस्त आरामात जायचंय, आरामात यायचंय. आज टाइमपासच करायचा आहे, ठरवूनच 2 जण बाहेर निघालो. त्याच्यामुळे काही घाई नाही, एकदम आरामात जाणार आहे 40-50च्या स्पीडने. काका पुढे उभे होते, मला वाटलं आता थांबवत आहेत का काय. माझं लर्निंग लायसन्स मी टाकले बनवायला. लर्निंग लायसन्स आलंय माझं, पण अजून पक्क लायसन्स बनायला
मे पर्यंत वाट बघायला लागणार आहे. एकदा पक्क लायसन्स हातात आलं की आपण खूप लांब लांबच्या राईड्स करू शकतो. पण सध्या लोकलला कसं RTO वाले पकडत नाहीत आणि हेल्मेट असल्यावरती तर नाहीच पकडत. पूर्ण सेफ्टीमध्येच आपण बाहेर पडतो, त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नसतं. मस्तपैकी त्या बाजूला सनसेट होतोय आणि या सनसेट मध्ये गाडी चालवायला खूप मजा येते. रस्ता एकदम स्मूथ आहे ना, रस्त्यावरती गाडी चालवायला मजा येते या रोडवरती. हा जो खोपोली टू खालापूरच्या मधला रोड आहे. या साईडला नदी आहे आणि ह्या नदीचं एक ट्रेडमार्क आहे की ह्या नदीजवळ आलं ना की खूप घाणेरडा वास येतो. कारण इथे ना आजूबाजूचे लोक जे गुरं वगैरे मरतात ना, जनावरं वगैरे ह्या नदीमध्ये फेकतात आणि त्याच्यामुळे कायम इथे असं घाणेरडा वास येतो. आता पण येतोय वाटतं. या रोडला ना पेट्रोल पंप खूप कमी आहे. ते एक CNGचं आहे पंप, CNG पंप आहे आणि इथं आता जिओवाल्यांचा पेट्रोल पंप होतोय, पण अजून त्याचं काम चालू आहे. बघा इकडे या साईडला अजून नुकतंच त्याचं काम चालू आहे. चालू झालं तर बरं होईल. तर आपण थोड्या वेळातच खालापूरला पोहोचू. खालापूरवरून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला पनवेलच्या दिशेने निघायचंय. मंडळी आपण आता आलोय खालापूरला. ही आहे खालापूर सिटी. छोटीशी आहे पण आहे बऱ्यापैकी. इथे ST स्टँड आहे जिथे मुंबई साईडला जाणाऱ्या किंवा पुणे साईडला जाणाऱ्या एसट्या थांबतात. सो खालापूरमध्ये एक ST स्टॉप आहेच. इथेच मला थोड्या दिवसाने टेस्टला यायचं आहे. म्हणजे पक्क्या लायसन्ससाठी इथेच टेस्ट द्यावी लागते खालापूरला. म्हणजे आम्ही खोपोली साईडचे लोक जे आहेत ना त्यांना पनवेलला जायची गरज नाही. ते इथेच टेस्ट देऊन आपलं पक्क लायसन्स कन्फर्म करू शकतात. आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि पनवेलच्या साईडने जायचं आहे, म्हणजे मुंबईच्या साईडने. आणि इथून ते प्रति तुळजापूर अजून 3 ते 4 किलोमीटर आहे. चला फायनली आपण पनवेल रोडला लागलोय आता. मॉन्टेरिया विलेज पर्यंत आपल्याला जायचंय. मॉन्टेरिया विलेज आपल्याला बघत जायचंय, नाही तर आपण या ट्रकच्या नादात जाऊ पुढे निघून आणि मॉन्टेरिया विलेज जायचं मागे. तर चला भेटू आपण मॉन्टेरिया विलेज जवळ. तोपर्यंत मस्त हा सनसेट बघा. रोड बघा किती मस्त आहे एकदम. मुंबई 87 किलोमीटर. रोड एकदम भारी आहे. रोडवरती गाडी चालवायला ना एक नंबर मजा येते. प्रति तुळजापूरला आम्ही आधी येऊन गेलेलो आहे. कसं आहे काय आहे ते आम्ही आधी बघून गेलोय, त्यानंतरच व्हिडिओ काढायला चाललोय. जाऊ द्या गाडीवाल्याला, जाऊ द्या, त्याच्या मागून जाऊ आपण. कारण ST वाल्यांचं कसं मध्ये मध्ये स्टॉप असतो, त्यांच्या मागे राहणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. मध्ये अचानक कुठे पण ब्रेक मारतात. आपण ऑलमोस्ट आता मॉन्टेरिया विलेजच्या जवळ आलोच आहे. एक लेन पकडून चालू आहे आता, कारण मॉन्टेरिया विलेज आता पुढेच आहे. हेच आहे ना का पुढे? नाही, पुढे जायचंय ना, पुढे जायचंय. सर इथे पण एक कलोतेचा गेट आहे. मॉन्टेरिया विलेज पुढे कलोटेचा गेट आहे हा. इथे जरा चुकामुक होतेच नेहमी. रोड बघा, रोड बघा किती सिनिक आहे, मस्त एकदम. तर हा आहे एंट्री पॉइंट कलोट्याचा दुसरा. इथून पण तुम्ही कलोट्याला जाऊ शकता, पण आपल्याला जायचंय राईट मारून. इथून आपल्याला जायचंय सरळ. ऑलमोस्ट आपण पोचलो आहे मॉन्टेरिया विलेजचा गेट आणि या गेट मधून आपल्याला एंट्री करायची. हे माझ्या लेफ्ट साईडला आहे मॉन्टेरिया विलेज. इथे तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे करू शकता. तर अशा प्रकारे आहे.
हा हे मॉन्टेरिया विलेजचा गेट. मी मॉन्टेरिया गेटचा विलेज म्हणतोय. हे बघा इथे आले आपलं प्रति तुळजापूर. आता आपण गाडी लावूया बाजूला आणि आतमध्ये गेलो मी व्हिडिओ चालू करतो. मंडळी आपण पोहोचलोय आता प्रति तुळजापूरच्या गेट जवळ. इथे मंदिर आहे. हा आहे प्रति तुळजापूर भवानी मंदिरचा गेट. ह्या साईडला कलोते आणि ह्या बाजूने आपण आलो. तर आपण आता जाऊया आतमध्ये. चल चल तू पुढे लाग. इथे गेट कायम बंद असतो कारण इथे लोक जास्त नसतात, कोण पर्यटन एवढं नसतं, त्याच्यामुळे गेट बंदच असतो. कारण आतमध्ये ना मे बी ट्रस्टीज वगैरे राहतात, त्यांचं घर आहे आतमध्ये, त्यामुळे हे लोक गेटला अशी कडी लावून ठेवतात. चला आपण एंट्री मारू आतमध्ये. गेट लावून घे. तर अशा प्रकारे हा परिसर आहे इथे. आणि इथे आतमध्ये आलो पहिले तुम्हाला तर हे बघ इथे कृपया चप्पल व बूट इथेच काढा. आपल्याला चप्पल बूट इथे काढायचे आहेत, नंतर आतमध्ये जायचे. चला तर असा काहीतरी परिसर आहे आतमध्ये आल्यावरती. आणि देवीचं मंदिर पुढे, आपण पुढे जाऊया. मस्त वाटतं इथे. आम्हाला खूप आवडलं. फर्स्ट टाईम आम्ही पहिला आलेलो ना, ते लय भारी वाटलेलं इथे. हे बघा हे मंदिर असं देवीचं मंदिर आहे. पुढे देवी आहे आपली. आणि आता आपण हा पूर्ण परिसर फिरून घेऊया. ते आहे देवीचं मंदिर. पहिलं तर देवीच्या मंदिरात जाऊया आतमध्ये. बघा इथे एक शिळा ठेवलेली आहे आणि ते ट्रस्टींबद्दल आपल्याला माहिती ते वाचायला मिळेल. हा काही आजूबाजूचा परिसर आहे. मस्त गार्डन आहे बसायला वगैरे. आजूबाजूला सुपारीची का नारळाची झाडं वाटतात मला, सुपारीची तर वाटत नाही. असा परिसर आहे जवळपास. चला आपण आतमध्ये जाऊया. ही आहे आपली तुळजाभवानी मातेची सुरेख मूर्ती. तुळजाभवानी आईचं सुंदर आणि शांततेत बसलेलं असं हे मंदिर आहे. देवीच्या गाभाऱ्याची रचना अशा पद्धतीची आहे की आईचं दर्शन घेऊन तुम्ही गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालू शकता. प्रदक्षिणा घालताना मला दिसून आले होम हवनासाठी असलेली व्यवस्था. आणि मानलं जातं की इथली देवीसुद्धा भक्तांच्या नवसाला पावते. अच्छा नंतर वाढलं. अच्छा. मग तुम्ही इथे असं म्हणजे इथे तुम्ही इथेच राहता? माझंच आहे म्हटलं मी अच्छा, नाही अच्छा. राहणार थोडं. मुलं नाही आहे तो ना, मग वारले मुले. अच्छा. काय त्याला आता मोदींचं काय इकडं तिकडं जागावर बसून चालणार, तुम्ही जागावर बसणार, प्रत्येकाचं पोट आहे. लोक काय काय विचारत असतात आणि लोकांचं भेट करतात. मंदिराच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे ज्यांनी या तुळजाभवानी मंदिर ट्रस्टची स्थापना केली त्यांचं एक स्मारक. मंदिराची स्थापना करून काही काळाच्या नंतरच त्यांचं निधन झालं आणि तेव्हापासून त्यांच्या पत्नीच देवीचं मंदिर आणि इथली सगळी कामं सांभाळतात. असं गार्डन टाईप आहे जरा बाजूला. एकदम मस्त व्यवस्थित आहे. आणि त्या आजीबाई आहेत ना, ते एकटेच सांभाळतात ते सगळं. त्याच्यामुळे त्यांना मानलं पाहिजे की एवढं देवीचं करायचं म्हणजे कायची गोष्ट नाही, कुणीही करू शकत नाही. ते एकट्या सांभाळतात सगळं. आजींनी आजूबाजूला झाडं बघ किती लावलेली आहेत. त्यांना आवड आहे, म्हणजे एक छंद जोपासला आहे त्यांनी स्वतःसाठी. हे बघा आजूबाजू परिसर एकदम असं निसर्गरम्य, पूर्ण हिरवळ आहे.
आजूबाजूला एवढं एकदम मस्त छान ठेवलेलं त्यांनी आजीने. आणि आजी हे सगळं एकटं करतात. त्यांच्या मिस्टरांनी ही ट्रस्ट बनवलेली आहे आणि ही ते आत्ता चालवतात. त्यांचे मिस्टर हे जगात नाही. त्यांचा एक पुतळा आपण आता बघितलाच. आणि आजीबाई एकट्या चालवतात सगळं. हे सगळे ह्याची देखभाल एकट्या करतात. असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हे प्रति तुळजापूर आवडलं असेल. तुम्ही कधी ह्या साईडला याल ना, जुन्या पनवेल ते खोपोलीच्या मार्गावरती, तर कलोटे मोकाशी इथे हे मॉन्टेरे विलेजजवळ प्रति तुळजापूर भवानी टेम्पल असं एक देवस्थान लागतं. तर तुम्ही नक्की तिथे काही गर्दी नसते, काही नसतं, एकदम मस्त वाटतं. आणि आलात ना तर नक्की ते दानपेटीमध्ये ना 10 रुपये का होईना पण ॲटलिस्ट त्यांना मदत करा. आणि त्या आजी एकट्या करतात सगळं. त्यांचे मिस्टरांनी सगळं केलं आहे आणि त्यानंतर ते आता एकट्या सांभाळतात. त्यांना मुलं वगैरे काहीच नाही आहेत. त्याच्यामुळे खूप कौतुक वाटतं त्यांचं की एवढं एकट्या ते सगळं सांभाळत आहेत. एवढंच होतं आजचा व्हिडिओ. हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आजूबाजूचा परिसर, आपल्या तुळजाभवानीची मूर्ती वगैरे किती एकदम मस्त सुरेख आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.